नमस्कार, मी सी ए रोहन सरला रमाकांत पिंगळे. माझ्या सी ए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभातम. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 175ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताठ बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना, गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार येत आहेत. मी ते आकर्षित करीत आहे. मी आनंदी आहे, सुखी आहे, निरोगी आहे, यशस्वी आहे. मी सर्वांचा सन्मान करतो. मी ब्रह्म आहे. मी त्या चैतन्यमय ऊर्जेचा अंश आहे. मला सर्व शक्य आहे. मी सर्वांना सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार देऊ शकत आहे, कारण यामध्ये मला पूर्ण युनिवर्स अविरत मदत करत आहे आणि त्यासाठी या पूर्ण युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया. आणि आता आपण थोडा वेळ अनुलोम विलोम करूया. एका नाकपुडीने श्वास आत घ्यायचा आहे आणि दुसऱ्या नाकपुडीने श्वास सावकाश सोडायचा आहे आणि तिथूनच पुन्हा एकदा श्वास आत घेऊन दुसऱ्या नाकपुडीने श्वास सावकाश सोडायचा आहे. सुरुवात करूया अनुलोम विलोम.
सावकाश डोळे उघडायचे आहेत. आणि आता आपण सद्गुरुनाथा ही आरती गाऊया. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, हुकलुनी मनीचे हितगुज सारे वद कवना दाऊ. निशिदिन श्रमसी मम हितार्थ तू किती तुझशी न देऊ. हृदयी वससी परिणच दिससी कैसे तुझ पाहू. उत्तीर्ण नव्हे तुझ उपकारा जरी तन तुझ वाहू. बोधुनी दाविसी इह पर नश्वर मणी उठला बाऊ. कोण कुठील मी कवन कार्य मम जनी कैसा राहू. करी मज ऐसा निर्भय निश्चल समसकला पाहू. अजान हतबल भ्रमित मनीची तळमळ कशी साहू. निरुसुनी माया दावी अनुभव रचिती नको पाहू. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू. उकलुनी मनीचे हितगुज सारे वद कवना दाऊ. मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. थँक यू सो मच फॉर गिव्हिंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईफ. खूप खूप आभारी याचं सुंदर आयुष्य चांगलं दिल्याबद्दल मनापासून आभारी आहे. ट्रुली ब्लेस्ड, ट्रुली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम ऑफ द हार्ट. हृदयापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आजचा आपला चिंतनाचा विषय आहे स्वसंवाद. येस, आपल्यातच अर्जुन आहे आणि आपल्यातच कृष्णही आहे. आणि म्हणून स्वसंवाद हा आपण आपला साधला पाहिजे. स्वसंवाद करताना आपले विचार कसे चालतायत हे सुद्धा आपल्याला लक्षात येतं. आणि स्वसंवाद साधण्याचा काय हेतू आहे की का महत्त्वाचं आहे ते. कारण का तुम्ही जर पाहिलं तर तुम्ही स्वतःला जे काही प्रश्न निर्माण होतात आपण जगताना, आपलं आयुष्य जगताना आपल्याला जे काही प्रश्न समोर उभे ठाकले जातात ते जर तुम्ही शांत जर चित्त ठेवून जर थोडा वेळ विचार केला आणि स्वतःशी संवाद जर साधला तर त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला स्वतःला मिळू शकते. येस, आपण दुसऱ्यांची मदत म्हणा किंवा दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचा अनुभव म्हणा
आपण घेऊ शकतो आपल्याला पडलेल्या प्रश्नांना उत्तर शोधण्यासाठी. पण शेवटी आपल्या स्वतःशी साधलेला संवाद हा तेवढाच महत्त्वाचा आणि खूप उपयोगी पडतो. कारण दुसऱ्यांचे अनुभव, दुसऱ्यांनी त्यावर काय केलं आहे हे नक्कीच, पण त्यावेळची पुढची जी परिस्थिती असेल ती परिस्थिती आणि आपला स्वभाव ह्यामध्ये खूप फरक असू शकतो. आणि त्यामुळे आपण कसं सामोरं गेलं पाहिजे यासाठी तो स्वसंवाद साधला पाहिजे. आणि तो स्वसंवाद साधताना आपण नक्कीच ॲनलाइज करू शकतो. आपण दुसऱ्यांचे अनुभव, दुसऱ्यांनी त्या परिस्थितीमध्ये काय केलं असेल किंवा काय, या सर्व बाबींचा विचार करण्यासाठी हा वेळ देऊन स्वसंवाद साधायला पाहिजे. आणि तो स्वसंवाद साधल्यामुळे आपल्याला खूप खूप अशा क्लिष्ट म्हणतो आपण जे प्रश्न आपल्या आयुष्यात पडतात त्या प्रश्नांची उत्तरही सहजरित्या सापडू शकतात. आणि म्हणून मी जसं म्हटलं की आपल्यामध्येच कृष्ण आहे आणि आपल्यातच अर्जुन आहे, हे ह्याचसाठी. तुम्ही जेव्हा भगवद्गीता वाचाल तेव्हाही ती समजून घेताना प्रत्येक वेळी तुम्ही एक उतारा समजा आज वाचला आहात आणि तोच उतारा तुम्ही जर 10 दिवसांनी किंवा अजून काही 1 महिन्याने वाचला तरी तुम्हाला त्याच्यातून जो काही बोध होत असेल तो वेगळा असू शकतो. आणि भगवद्गीता असंच नाही तर तुम्ही कुठलीही दुसरी पुस्तकं जेव्हा वाचता त्या पुस्तकातील एखादी गोष्ट तुम्ही कालांतराने वाचली, म्हणजे तीच गोष्ट आधी वाचून झाल्यानंतर कालांतराने तुम्ही ती वाचलीत तर समजण्यामध्ये, उमजण्यामध्ये फरक पडत असतो आणि काहीतरी आपल्याला नवीनही त्याच गोष्टीतून मिळत असतं. आणि त्यामुळे हा स्वसंवाद जेवढा तुम्ही स्वतःशी साधाल हा खूप चांगला आहे. मग तो तुम्ही रोज साधा, आठवड्यातून 1 दिवस साधा, महिन्यातून साधा, पण जेवढं तुम्ही स्वतःशी बोलाल तेवढं तुमचं आयुष्य हे सहज घडत जाईल. सहज प्रश्न म्हणजे जे आपल्याला म्हणतात ना उत्तरं सापडत जातील. त्यामुळे नक्की याच्यावर चिंतन करा आणि स्वसंवादाला सुरुवात करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.